आयची प्रेस कॉन्फरन्स जी आमी दवरल्या ही एक इम्पॉर्टंट मुद्द्याचेर आमचो पार्टीचो वायस प्रेसिडेंट तुलियो डिसोजा मुजोलकर आसा, तशेंच आमचे नॉर्थ गोवाचो डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट बाबुलीन शिरोडकर आसा आनी आमचो PCC मेंबर निलेश गोमसे एमपी बरोबर आसा आनी तुमकां डिटेल जी इम्पॉर्टंट इश्यू आसा जो गोंयान कन्सर्नींग आसा ताचे बद्दल तुलियो बाब एक्सप्लेन करतलो. तुमकां सगळ्यांक आज आमच्या प्रेस कॉन्फरन्साक येवकार. थँक्यू बाब सुनील. आता तुमकां खबर आसा आतांच आमचे विधानसभेचे अधिवेशन जे ह्या म्हयन्याच्या फर्स्ट विकाक हे जाल्या ते अधिवेशनाक गव्हर्मेंटान एक इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड एमेंडमेंटाचो बिल हावसा मुखार हाडलो आनी आमच्या आमदारांनी आनी विरोधी पक्षाचे सगळ्या आमदारांनी ताचेर निशेध मारून तें बिल गव्हर्मेंटाक फाटीं घेवचें पडलें. काय तांकां सिलेक्ट कमिटीक तें रिफर केलें. आतां इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड कितें आनी गव्हर्मेंट कितें करूंक सोदता इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डान. इन्व्हेस्टमेंट प्रमोशन म्हणजे म्हाका दिसता सेल्फ प्रमोशन अशें. कित्याक इतले आतां वर्सां जालीं इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड पळय आयला आनी गव्हर्मेंट प्रत्येक अंडर मिनिस्टर ऑफ इंडस्ट्रीज हे इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड चलता आनी हे इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड एक मिटींग जाता अंडर द इंडस्ट्रीज मिनिस्टर एंड चीफ मिनिस्टर आनी प्रत्येक फावटी एक घोशणा जाता की अमके 4-5-6 प्रोजेक्ट अप्रूव जाता, अमक्यो कोट्यांनी रुपयाचो इन्व्हेस्टमेंट गोंयांत येवपाचो आसा आनी हजारांनी लोकांक नोकऱ्यो मेळपाच्यो. हे 3 मुद्दे आहा. एक प्रोजेक्ट नवे, एक इन्व्हेस्टमेंट कोट्यांनी आनी एक लोकांक नोकरी. तिनूय मुद्दे इम्पॉर्टंट आसा. पूण एक ह्या 3-4 वर्सांत गव्हर्मेंटान केन्नाच लोकां मुखार एक अहवाल दिलो ना की खरेंच कितले प्रोजेक्ट आयले, कितल्या लोकांक नोकऱ्यो मेवल्यो आनी कितलो इन्व्हेस्टमेंट ह्या आमच्या राज्यान जालो. आतां ह्याच फाटभुंयेचेर हांव तुमच्या मुखार आनी एक 2 प्रोजेक्ट सेन्सिटीव एरियान जे ह्याच सरकारान गोंयान आनी गोंयकारांच्या माथ्यार थापून दवरपाचो जो प्रयत्न केला. एक हालींच 3-4 म्हयने फाटीं ओल्ड गोवा जे आर्किओलॉजिकली सेन्सिटीव एरियान आसा ताचेर थंय एक कसले तरी रिसॉर्ट करपाचो एक प्रयत्न केलो आनी आमी ताचेर स्ट्रॉंगली निशेध करून थळावी लोकांनी ताचेर निशेध केलो आनी मागीर तो प्रोजेक्ट गव्हर्मेंटाक फाटीं घेवचो. आतां एक म्हयनो जातलो गव्हर्मेंटान एक एड घातला पेपरार की साळगांव मतदारसंघात मोर पर्टिक्युलरली in the village of Reismagus. In the village of Reismagus, government survey number 95-1A, village Reismagus, 11 जुनाक प्रोक्लेमेशन रिलीज केला डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रीजाच्या मार्फत. कितें म्हणून की थंय एक 5-स्टार हॉटेल, एक 4-स्टार हॉटेल, मल्टी लेवल कार पार्किंग आणि काय दुसऱ्यो फॅसिलिटीज. आता रेजमागस भागान सध्या काय थंय प्रॉब्लेम आसा. आमचो बाब वीरेंद्र तुमकां सांगतो, तो थंय लॉंग स्टँडींग पंच मेंबर आसा आणि सरपंचूय काही फावटी सरपंचूय जावन गेला. आणि ते अशें आसता गव्हर्मेंट म्हणटा थंय आपूण 5-स्टार हॉटेल 4-स्टार हॉटेल घालतलो, कार पार्किंग घालतलो. आता ती जागा खंयची. आनी थोडो तेजेर आमचो प्रायवेट स्टडी केला
जागा टोटल सेंडीड जाला सेंडीडूय काढला हांवें अबाउट 65,000 स्क्वेअर मिटराचो सेंडीड जाला ओके 65,000ाचो सेंडीड आता सर्वे नंबर 95 त्याच जाग्याचो हांव तुमकां एक रिजनल प्लॅन आमचो पळय स्टॅट्युटरी डॉक्युमेंट आसा होच जागो तो हांवें तुमकां दाखयल्लो पळय येना आता तुम्ही पळया कितलो सेन्सिटिव्ह तो जागो आसा एके सायडीन दर्या रिवर मांडोवी ही ब्लॅक लायन पळय आसा ती डिफेन्स एरिया डिफेन्स एरियाक लागता हे रिवर मांडोवीक लागता आणि ऑल्दो तेणी हो सेटरीट केला हो हे सगळे पळय आसा ते सेटलमेंट झोन आसा पूण त्या सेटलमेंट झोनान तांकां कांयच करपाक मेळना कित्याक थंय लोकल लोकांची घरां आसा पूण तांणी एक्चुअली हे 31,000 पळय स्क्वेअर मिटर तेणी इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डाक घातला ते पळय जो रिजनल प्लॅनान अनडेव्हलपेबल स्लोप्स म्हणजे ताजेर कसलोच डेव्हलपमेंट करपाक मेळना हो कायदो सेन्सिटिव्ह एरिया ग्रीन एरिया ऑर्चर्ड एरिया एग्रीकल्चरल एरिया आणि वयल्यान अनडेव्हलपेबल स्लोप्स हे पळय मार्क केला हो रिजनल प्लॅनाचो हे कॉपी आणि हे एरियेन गव्हर्नमेंटान आता हो ऍप्लिकेशन करपाक आणि ताका मंजुरी दिवपाक एक पावलो आता म्हजे गव्हर्नमेंटाक प्रश्न एकच आसा की इतले लोक आमचे लोकल लोक तलावी लोक पळय आसा ते आपणाची घरां बांदता ते आपणाचे धाकटे धाकटे कितें प्रकल्प घालता लोकल टुरिझम करपाक तांकां सगळे भाशेची परमिशनां लागतात ताका टाउन प्लॅनिंग लागता CRZ लागता नेव्हीचे परमिशन लागता हाचे परमिशन लागता आणि तो एवढो मनीस थोकन केन्नाय तो प्रोजेक्ट घालूंकूच पावना कित्याक तो अशें धांवपळ करून वर्सांच्या वर्सां काडटा आणि हे इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड म्हणटा ते CMान ऍप्लिकेशन दिवप आणि आपणाचो प्रोजेक्ट तयार जाता पूण म्हाका एक गव्हर्नमेंटान सांगून दिवचो कायदो आसा लोकांक आमच्या गोंयच्या की इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड जालो जाल्यार ताका पंचायत लागना टाउन प्लॅनिंग लागना CRZ लागना डिफेन्स एरिया लागना कांयच लागना ताका तो स्ट्रेट अवे आता ती कंपनी कोण स्पार्क हेल्थलायन प्रायव्हेट लिमिटेड स्पार्क हेल्थलायन प्रायव्हेट लिमिटेड ही कोणाची कंपनी आणि ताणीच ऍप्लिकेशनान कितें बरयलां तुमकां दाखय ऍप्लिकेशनान बरयलां आमकां टोटल प्लॉट एरिया 65,000 पूण तेणीच बरयलां इन द इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड एडवर्टिजमेंट 31,000 म्हणजे तुमकां दाखयला पळय तसो तो 31,000 म्हणजे तो वयलो भाग जो अनडेव्हलपेबल स्लोप्स आसा रिलॅक्सेशन ऑफ FER म्हणजे FER एक्चुअली तो 60% म्हणजे तांकां 58,000 स्क्वेअर मिटर बांद पडले हो कायदो खंयचो FER म्हणटा तो 60% आसता 80% आसता तांकां फुल FER आणि एज इट इज थंय बांदपाकूच मेळना रिलॅक्सेशन ऑफ हायट रिलॅक्सेशन ऑफ फ्री FER रिलॅक्सेशन टू चेंज द झोन टू 90% सेटलमेंट अँड 10% कमर्शियल कित्याक त्या दोंगरार थंय सारको स्लोप मोर दॅन 25% हा तो स्लोप मॅप जावन तो रिजनल प्लॅनार ऑलरेडी अनडेव्हलपेबल दाखयला आणि मोस्ट इम्पॉर्टंट इज द रिलॅक्सेशन ऑफ सब डिव्हिजन टू सेल द लीज ऑफ द ऍक्टिव्हिटीज म्हणजे एकदा परमिशन मेळ्ळें की आनी सब डिवायड करून लोकांक तो प्लॉट्स विकप अरे बाबा तू हे घाल तू ते घाल म्हणजे सरकाराचो आधार घेऊन आपण आपणाचो धंदो चलोवप जमीन विक्री करपाक अल्टिमेटली हो प्रोजेक्ट येवपाचो ना हे कन्वर्शन करून ही जमीन विकत काडपाची आणि हे सगळे पळय आसा ते तितून ब्रोकर हे सगळे ब्रोकर हितून
10 जाणांनी जमीन विकत काढता. आता supply of electricity for the proposed requirement is 750 kVA. हांवें 3दा सरकारच्या डिपार्टमेंटाक फोन केलो आनी विचारले इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाक रेज मागूज आनी नेरूल भागांत थंय कितलो पावर टेन्शन आसा, लोकल लोकांक कितलो पावरची गरज आसा आनी कितलो शॉर्टफॉल आसा. कित्याक तुमकां खबर आसा थंय प्रत्येक फावटी इलेक्ट्रिसिटी कट हे आसता, शटडावन आसता आनी लायट वता आनी लोकांची बोवाळ थंय. भुरग्यांक शिकूंक मेळना आनी बारीक लोक कितें आपणाचे धंदे करतात ते सगळे बंद. पावर थंय नासतना 750 kVA पळय तांकां डिमांड आहा, तांकां पावर हाडून दितले आनी हे लोक आमचे लोक मरता थंय आनी आमचो तो लोकल आमदार तो आसा जो उडी मारून गेला तो हितून फितून आपले प्रोजेक्ट. नाल्यार तेणे आतांच्या लोकां खातीर आवाज अजून पासून हेजेर काडलो म्हणजे तो आनी तितून मेले. ड्रिंकिंग रॉ वॉटर सप्लाय फॉर द 10 million liters a day. थंय पडून तांकां लोकांक अर्देवर पासून ते टॅपान उदक येना. लोक खंय पब्लीक टॅपान एक आयदनां धरून ते लोक उदक कलेक्ट करून घरा व्हरतात. फाटल्या दिसांनी तुमचेच प्रेस बंधूंनी थंय एक व्हिडिओ काडून घातलेलो कशे लोक थंय तळमळटा उरतात आनी हे प्रोजेक्टाक उदक खंयसरले मेळटले ते लोकांनी सांगून दिवचें. आनी दोनूच मुद्दे दवरतात हेजेच की लोक गव्हर्नमेंट सरकार कसो लोकांक फटोवन ही परमिशनां दिता, ही परमिशनां विकता. बेकायदेशीर परमिशनां ही विकत आनी जे आमच्यो जमनी आसा इको सेन्सिटीव जमनी आसा त्यो काबार करून उडोवप. सध्या थंयच मातशे फुडें रेशमार्गोस वाठारांत पणजे सावन सारखें दिसता एक मोठ्या प्रमाणान दोंगर कापून काबार करपाचो प्रयत्न चाललो. सीएमान दिसता, सगळ्यांक दिसता कितें चल्लां तें थंय. पूण सीएम असेंब्लीन एक तुमकां खबर आसतलें एक निर्णय घेतला वो एक ऑर्डर काडल्या की आय विल होल्ड द तलाटी रिस्पॉन्सिबल. अरे बाबा, तलाटी इज द लोवेस्ट ऑफिसर इन दॅट बिग चेन. म्हणजे तलाटीचेर जर अवलंबून आसा हे सगळे गोंयांत चलोवपाचें, तुमी आनी बसल्यात कित्याक थंय? तुमी राजीनामो दिवन चला मरे घरा. तुमी एका तलाट्याचेर तर हे रिस्पॉन्सिबिलिटी ही जिम्मेदारी एका तलाट्याचेर तर तुमी करून सगळी गोंयचे दोंगर सांबाळटले काय तो तलाटी गोष्ट एक स्केप गोट करून ताका सस्पेंड करप आनी ते मागीर दोंगर कापपाचें काम तशेंच दवरप. कोण म्हणटा 25 लाखाची फायन. अरे हांव कितें म्हणटा, इज एनवायरमेंट ट्रेडेबल फॉर मनी? म्हणजे एनवायरमेंट काबार करप आनी पयशे भरप हे कितें? ही लक्षणां कसली गव्हर्नमेंटाची? हे गोंया आमचे विकत काडला ताचे कितें? आनी तेणीच लास्ट ताणीच आनी एक सेल लिडर तेणीच बरयला प्रॉपर्टी इज एन एग्रीकल्चरल क्रॉप. कित्याक तेणी ते एग्रीकल्चरल लँड म्हणून तेचेर टॅक्स आनी भरप ना. अशें जालें एग्रीकल्चरल प्रॉपर्टी. आनी हे सगळो प्रकल्प हांवें पळय वाचून दाखयला तुमकां. 4 स्टार 5 स्टार पार्किंग लॉट आनी कितें मल्टी लेवल पार्किंग. एक सुद्धा ताका प्लॅन ना. हांव एक आर्किटेक्ट, एक स्केच प्लॅन सुद्धा ना. तो कसो प्रकल्प थंय बसतलो ताका रस्तो ना. आनीक मुद्दो ताका एक रस्तो ना थंय. आनी कोणूय तर हॉटेल धाकटें सुद्धा पासून घालूंक वचत एज पर द टाउन प्लॅनिंग रेग्युलेशन 10 मिटराचो रस्तो जाय पडटा हॉटेल घालपाक. ते रस्तो ना, उदक ना, ताका लायट ना आनी थंय गव्हर्नमेंट म्हणटा
हो प्रोजेक्ट आणि ताणे म्हटला की गव्हर्नमेंटान आपणाक परवानगी दिल्या आणि बेस्ट पार्ट तोच म्हणटा आपणाचो प्रोजेक्ट बिलो 100 मीटर्स 22,000 स्क्वेअर मीटर 100 मीटर्सान येता म्हणजे 100 मीटर्स इज अ सेटबॅक लाईन ऑफ द सीआरसेट यू कॅन बिल्ड एनीथिंग आणि रेस्ट्रिक्टेड एरिया आणि 9,000 रेस्ट्रिक्टेड एरिया म्हणजे तेका हेची डिफेन्साची एमसी सो हे सगळे करून तो मनीस बांदतलो खंय आणि सरकाराक हे फटोवपाचे आणि गोंयकारांक फटोवपाचे सरकार असले अर्ज भायर उडोवपाचे खातीर सरकार असले अर्ज इज प्रोमोटिंग तांकां आनी प्रोत्साहन दिवप कित्याक गोंयांत हे विकून काडप पयशे करप आनी काडप वचप आणि तेणेच आपणाचे हितून तर बरयला की आय हॅव टेकन द गव्हर्नमेंट हे म्हणून टू डू दिस आणि अकॉर्डिंगली वी हॅव बॉट द लँड म्हणून म्हाका दिसता आमचो नॉर्थ उत्तर गोंयचो डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट आनी थंयसरलो पंच मेंबर बाब बिरेन ताचेर आनी कितें दोन गोश्टी तुमकां सांगतो आज आम्ही हे सगळे ते इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड आम्ही ऑलरेडी तिका कंप्लेंट फायल केल्ली तेजेर आणि आमकां डेट दिला आयज लेटर येयला 29 ऑगस्ट 12:30 आणि तेजेर आमी वयतले आता मेजर आसा की आमकां ते डीएलएफाचे हिल कटिंग डीएलएफाचे हिल कटिंग लायसन दिले आमकां हिल कटिंगाक लायसन दिवना तेजेर आमचे आसतले निश्चित आसतलो आणि दुसरे तेजे लायसन आसा ते आमी रिवोक करून टीसीपी कडेन मागताले आणि पंचायतीन हांव जाल्यार डायरेक्ट घालतलो की ते लायसन हिल कटिंग जालें ते रिवोक करचें त्या लोकांक प्रॉब्लेम जातले ते हे फाटल्यान सगळ्या लोकांच्या घरांनी माती येतली तेजे आमी आयज घेतला की तेजे रिवोक करपाक लायसन सुद्दां रिवोक करपाचें 25 लाख फायन बीन ते सोडून दी ती घे म्हटल्यार आमकां ते जाय लायसन रिवोक केलें हे दोन्ही सेम मॅटर ना हे सेपरेट तू म्हणटा ते खंयचे डीएलएफ 50 कोटी एक बंगलो म्हणजे फेसबुकार तुमकां ते दिसता पळय तेजे तो उडयता पण ते तुझे पयलीं सांग हे जे हा पयलीं ते प्रकल्प खूप पयलीं गेला न्हू ते 92 चे स्टार्ट जाता म्हटल्यार ते हांगा लायक आमी लायसन दिल्ले आनी पयलींचे पंचायतीन कोण जावता तेन दिल्ले कसल्या कन्स्ट्रक्शनाक हिल कटिंगाक लायसन दिना हांवें काल तेणी रिपोर्टरान सांगलो हांव गेलो स्वतान पळयलें डिगिंग केलें व्हडलें ते लायसनाचेर ना तेजेर हांव म्हणटा वायलेशन ऑफ रूल्स गेले न्ही कन्स्ट्रक्शन लायसन पळय 11th जे आसा तेजेर ते रिवोक करपाक गावता लायसन्स सदांच क्लियर असता खंयची जी लायसन्स इश्यू करता दे आर सब्जेक्ट टू द कंडिशन which are laid down in the license ताजे जर वायलेशन जाय जाल्यार ग्रीन बाबान सांगलें पंचायतीक फुल ऑथॉरिटी आसा विरेन पण म्हाका सांग तू लास्ट 25 वर्सां थंय आमदार आसा आणि काल एक मिडियाचो रिपोर्ट आमदार? सॉरी पंच मेंबर आसा थंय लास्ट 25 वर्सां पूण तुका लास्ट मागीर आतां काल पळयतकीर कशें कळ्ळें कळोंक ना हांव कन्स्ट्रक्शन वता नॉर्मल कन्स्ट्रक्शन चलतालें म्हणून थंय काल म्हाका रिपोर्टान आयता अशें ती डिगी मागीर स्वता गेले आनी पळयलें पळय डिगीन जाल्या थंय ते ती येयला ते फोटो काडून दवरले आनी पंचायतीक लायले हांवें आनी हांव रेजोल्युशन घेतलो म्हाज्या तरेन की ते लायसन फायन सोड ते लायसन रिवोक करचें म्हणून मागतले की वायलेशन ऑफ कशें लायसन केलें न्हय मिटींग घालतलो मिटिंगेन घालचें पडटा मिटींग केन्ना आसता 5 दिसांनी आसता म्हणजे तुरीच जालें मिटींग हे एका घालतलो चवथी पयली आसतली मिटींग सुनील आनीक गजाल तुवें फाटल्या दिसांनी एक हिल कटिंगा खातीर ते कंप्लेन केली की पब्लीक लेटर केलें सो काल पयर मंत्र्यान सांगलें की 25 लाख फायन घालतलो पण सॅटिस्फाय कितें आसा मंत्र्यान टीसीपी मिनिस्टर विश्वजीत राणेन पयर जो स्टेटमेंट केलो की आपण फायन घालतलो म्हणून एक म्हणल्यार गजाल टीसीपी मिनिस्टराक 900 हिल कटिंगाच्यो केसी जायसर वाट पळोवची पडली कित्याक फायन घालपाक दुसरें म्हणल्यार 25 लाखाचो फायन जर रेश मागूश तुमी पळोवशात तो सगळ्याक खबर आसा की 40-50 कोटीचो एक विला म्हणून थंय जर तसले 15 विला आयले जाल्यार कितले कोटी जाले 2 विला जर काडून आनी टीसीपी मिनिस्टराक दिले जाल्यार 25 लाखाचो फायन भरपाक ताका जाला कितें सगळ्यात व्हडलो प्रश्न म्हणल्यार पण 900 हिल कटिंगाचे केसी जायसर इलिगल टीसीपी डिपार्टमेंट कितें करताले विश्वजीत राणे कितें फक्त इलिगल कन्वर्शना करून इको सेन्सिटिव्ह झोन कन्वर्ट करून पयशे करपाक विधी आसलो तो 70चो बाबा तो आपल्याक सगळ्यात खबर आसा म्हणटा
70 ऑर्चर्ड प्लॉटिंग कितले चालू आसा, कितले हिल कटिंग जाला, तो कितें करता? आज सुद्धा रिपोर्ट आसा लाटांबारशे म्हणटा ते बिचोली हिल कटिंगाचे इन्सिडेंट जाला, सीएमान स्टेटमेंट करून विश्वजितान टीसीपी मिनिस्टर आता तो कितें उलयता पळय ताजे जर आयकत जाल्यार म्हाका दिसता विश्वजीत राणेकूच आर्टिफिशियल इंटेलिजन्साची गरज आसा ताजे तकली जाग्यार हाडपाक, कित्याक तो लोकांक पिशान काडपाक सोदता. तो मनीस मायकल लोबोचेर इलिगलिटी केल्या म्हणून हावसान ताणें रिपोर्ट टेबल केल्लो. कितें एक्शन घेतलें ताणें मायकल लोबोचेर तें सांगचें. तो आतां आमकां आपण देवा कडेन उलयता म्हणटा मायकल लोबोक मिनिस्टर करचो म्हणून. हो मनीस 2 वर्सां फाटीं ताणें हॉटेलांनी कितें मोडटालो इलिगल केला म्हणून. जाल्यार जो मनीस मायकल लोबोन इलिगल केला म्हणून मायकल लोबोचे मोडटालो 2 वर्सां फाटीं आज देवा कडेन उलोवन ताका मंत्री करपाक सोदता. तो विश्वजीत राणे फाल्यां इलिगल हिलकटिंग केला तांचे कडल्यान पयशे घेवन तांकां थंय विला बांदपाक कित्याक दिवचो ना हाची कितें गॅरंटी आसा? तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स विश्वजीतान आपल्याचेर मातशें लाव तें तकलेन आनी सारकें जाता जाल्यार पळोवची. आनी जो गोंय विकून विश्वजीत राणे आज भायर सरला टीसीपीच्या अंडर रॅम्पंट कन्वर्शन करून आमची स्ट्रॉंग मागणी आसा की सरकारान ताका इमिजिएटली टीसीपी मिनिस्टर म्हणून ड्रॉप करचो. कित्याक हीज एक्शन्स आर एक्शन्स which are becoming enemy of the state. Continuous actions. जे चल्ला पळय मार्गोच्या भितर ते आनी ते तुम्ही दाखयले ते स्पेशली हँड इन क्लोज विथ केदार भितर आसा. हांवें ऑलरेडी सांगलें न्हू आमकां हेडिंग क्लोज करपाचें इन्व्हेस्टिगेशन एकूच की केदार लोकांचो एक प्रतिनिधी म्हणून ताणें हाचेर पयलो आवाज उठोवपाक जाय म्हणून. तो आदलो रेजमागाचो सरपंच ताणें हे बरे भशेन ताका कितें कितें तें खबर आहा. ताणें हेचेर आवाज उठोवचे खातीर तो आतां हे सपोर्ट करता ताका समर्थन दिता. दॅट इज व्हेरी क्लियर. एक स्टेटमेंट आयकलां तुवें की गव्हर्नमेंटान दाखल घेवची म्हणून हें कितें चल्लां तें तर आज ते गांवांक कनेक्टेड आमच्या पक्षाचे जे नेते आसा तो बाब तुल्यो उपाध्यक्ष आसूं वर आमचो डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट विरेंद्र शिरोडकार आसूं तांकां सुद्दां दिसलें की अशे प्रोजेक्ट जे येता हाचो मार थंयच्या लोकांक बसतलो ताची लॉंग टर्म डॅमेज जातली आनी ते ओपनली भायर सरल्या हे हाजे अगेन्स्ट. दॅट इज समथींग वीच इज टू बी एप्रिशिएटेड. वेरेज तो केदार जो आमदार थंयचो लोकल आसा तो आनी बाकीचे आमी आतां सांगले टीसीपी मिनिस्टर आनी कोण इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड हे जाल्यार सगळे दलाल, हे जाल्यार एजंट आनी हे गोंय विकपाक उठल्या. तांकां गोंयच्या जनरेशनाचे फुडल्याचे कांयच प्रश्न ना आनी हिल कटिंग सोदून वचपाक विश्वजीत राणेन हांगा वचपाची गरज ना, सोदून ते सायटीर वचपाची गरज ना. ताणें मिरामार घर बांदला, घरांच्यान भायर पळयत जाल्यार ताका रेशमाकूच दिसतलें हिल कटिंग केला ते ताका दिसना. थंयच्यान कोणाकूय दिसता मरे तें दोंगर घालून ओपन केला तो खबर. वायनाड कितें जालां ते परिस्थिती पळया आनी आज गोंयांत हें जावपाचें आसा फुडें स्टॉप जायना जाल्यार. विश्वजीत राणे says की his department had never given the permission for illegal hill cutting. सर म्हाका एक सांग, विश्वजीत राणे जो ह्यो गजाली सांगता तो खूब उलयता इल्लिगल म्हणून कामाक पडना कोण परमिशन मागता आनी हिल कटिंग इल्लिगल करपाक खंयच्या कायद्यान परमिशन दिता टीसीपी इल्लिगलिटी हिल कटिंग करपाक. तेंच हांव तुका सांगता न्ही 900 केसी इल्लिगल आपल्या तोंडान तो सांगता 900 केसीस जाले इल्लिगल. पण तूं कितें न्हिदलेलो काय बिबट्या सोदून भोंवतालो जंगलान? कित्याक एक्शन घेवना अजून ताचेर हिल कटिंगाचेर? कितें चल्लाय? कोणाक पिशान काडपाक भोंवता? सो एके सायडीन टाउन प्लॅनिंग मिनिस्टरान आपणाचो धंदो चालू दवरला, दुसरे सायडीन सीएमान तो दिसता ताका आयकना. तेणें आपणाचें इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड म्हणून बेकायदेशीर एक परमिशनां घेवप लोकांक कन्वर्शन ना हेका काय लागना. ताका लँड रेव्हेन्यू बोर्डाचें कन्वर्शन लागना, टाउन प्लॅनिंग एक्ट लागना, ताका सीआरझेड एनवायरमेंट प्रोटेक्शन एक्ट लागना, काय ना. सीएम एकदा सायन मारो आनी हो प्रोजेक्ट लागू. आमकां सरकाराक सांगून दिवची एक आयज तुमच्या माध्यमांतल्यान एक मेसेज धाडूंक सोदता की ताबडतोब हे रेजमागोस वाठारांत जे हिल कटिंग चल्लां ते ताबडतोब बंद करचें. तांकां तलाटीक रिस्पॉन्सिबल करता कोणाक रिस्पॉन्सिबल करता ते आमकां खबर ना. कित्याक सीएम म्हणटा तलाटी इज रिस्पॉन्सिबल म्हणजे दुसरे मिनिस्टर आहा आनी दुसरे ऑफिसर आहा ते कितें करपाचें? टीसीपी ऑफिसरांक शुड बी हेल्ड रिस्पॉन्सिबल कन्सर्न ते एरियाचे कोण आसा नॉट ओनली टीसीपी इवन द रेव्हेन्यू डिपार्टमेंट ऑफिशियल तहसीलदार डेप्युटी कलेक्टर एवरीबडी शुड बी हेल्ड आणि रिस्पॉन्सिबल. दुसरे हो प्रोजेक्ट सर्वे नंबर 9518 जो स्पार्क हेल्पलाइन प्रायव्हेट लिमिटेड म्हणून प्रमोट करता तो ताबडतोब फाटीं घेवचो आनी हे पळय एप्लिकेशन तांचे आहा ते भायर उडोवपाचे. कित्याक हो प्रोजेक्ट त्या लोकांक कोणाक नाका आनी हे तर गव्हर्नमेंट फोर्सान फुडें व्हरप
सगळे लोक रस्त्यार येऊन हो प्रोजेक्ट बंद करपाचो आमचो वेळ पावतो फायनल अप्रूवल दिले का फायनल अप्रूवल दिले ना इट इज ट्रेंडिंग तुमकां दाखयला न्ही पेपरार घातला न्ही तेणी ऑब्जेक्शन objections if they want to go ahead they will overrule the objections and go ahead but we are not going to keep quiet the people are not fools the people are not fools to understand that this type of a project dongra जो undevelopable slope असा ताजे माथ्यार उरून एक 5 स्टार आणि एक 4 स्टार दोन हॉटेलां आणि वयल्यान मल्टी लेवल कार पार्किंग ते तुमकां सांगला त्या प्रमाणे ते रस्तोय सुद्दां ना without the involvement of the government it is impossible to get this project approved पण तुझे कोणती स्पार्क एअरलाईन प्रायव्हेट लिमिटेड जी कंपनी आहे ती एक्झॅक्ट असा कोणाची बॅरीची कोण बॅरी म्हणून आसा त्या हितून अर्जित बॅरी. आमच्या सेंटिडाक तरी बॅरी म्हणून आयज सेंटिडाची हे काढल्या आरटीआय काढल्या तो बॅरी म्हणून कोण आसा एनी कनेक्शन पॉलिटिशियन I have no idea. That investigation we will have to do. What is the connection? But here it is. सबमरीन निर्मिती म्हणतात. Naka all सबमरीन ऍक्टिव्हिटी बिगिन Submarine आता ह्या रस्त्याच्या गाडी उडोवपाचे ना सबमरीनान चालू करपाचे आणि प्रपोजलान बरयल्या क्लियरली